मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला आलोनिजाचा माहेरा आलोनिजाचा माहेरा आलोनिजाचा माहेरा आलोनिजाचा माहेरा बेटी रखमाईचा वरा बेटी रखमाईचा वरा आलोनिजाचा माहेरा बेटी रखमाईचा वरा आलोनिजाचा माहेरा बेटी रखमाईचा वरा बेटी रखमाई आता घेऊन आता घेऊन तुका म्हणे वाणे गेले आता घेऊन गेले आता घेऊन गेले आता घेऊन तुका म्हणे वाणे गेले आता घेऊन गेले आता घेऊन गेले आता घेऊन तुका म्हणे वाणे
भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करो प्रथम चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकायंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम संजीवयत्यखिल शक्तिधर स्पदाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगाधिं प्राणान्. नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. शारदाम्भुज वदनाम्भुजे सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियातलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्पृति प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्वीयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती, विलोकितोयेन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करतो. या कीर्तन निरूपणासाठी महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांनाही प्रिय असणारे अर्थात जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आपल्या जीवनामध्ये जे सुख प्राप्त झालं, नवे स्वतः ज्या करिता जन्माला आले त्या साध्यापर्यंत तुकोबारायांचं जीवन ज्या क्षणाला पोहोचलं आणि ते साध्य प्राप्त झाल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडले त्याचं दिग्दर्शन महाराज या अभंगामध्ये करतात. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबारायांच्या जीवनामध्ये परमात्म प्राप्ती झाल्यानंतर आलेली अनुभूती, झालेला जो आनंद आहे तो आनंद या अभंगात तुकोबाराय व्यक्त करत आहेत. अभंगावरती काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपण किम निमित्ताने एकत्र आहोत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्यातून इहलोकाची यात्रा संपवून ज्या मातोश्रींना आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या कैलासवासी गंगा भागीरथी जन्याबाई शिवराम दराडे या मातोश्रींना इहलोकाची यात्रा संपवून आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या श्राद्ध विधीच्या निमित्तानं आपण सर्व आप्तेष्ट, सगळे सोयरे, पाहुणे मंडळी
मित्र परिवार आपण सगळी जण आज या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. कशा करता? त्या मातोश्रीच्या संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये जी श्रद्धा आहे, जी भावना आहे, ती वृद्धिंगत करण्याकरता, ती भावना व्यक्त करण्याकरता खऱ्या अर्थानं आम्ही सगळी जण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. त्यांच्या पाठीमागे असलेला संपूर्ण दराडे परिवार, त्यांचे चिरंजीव आहे श्री दत्तात्रय शिवराम दराडे, त्यांच्या सुनबाई आहेत रत्नमाला दत्तात्रय दराडे आणि 5 कन्या मातोश्रींना आहेत. गंगा भागीरथी विठाबाई एकनाथ वाघ, प्रभावती रघुनाथ दौंड, गयाबाई दामोदर भाबड, नर्मदाबाई यशवंत बोडके, मथुरा शिवराम दराडे, कावेरी सुहास दौंड आणि या त्यांची नात आहेत आणि 3 नातू आहेत. नारायण दत्तात्रय दराडे, श्रीराम दत्तात्रय दराडे, शामराव दत्तात्रय दराडे, हा सगळा परिवार. आणि या परिवारातून 93 वर्ष या मातोश्रीनं या परिवारात वास्तव्य केलं आणि 93व्या वर्षी आपल्या जीवनाचा शेवट या ठिकाणी केलेला आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीनं या मातोश्रीचं आयुष्य व्यतीत केलेलं पाहायला मिळतं. वास्तविक बघितलं तर या मातोश्री असताना एकदा आमचं या ठिकाणी येणं झालं होतं. मला वाटतं शिवराम बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक कीर्तन सेवा या ठिकाणी केली आणि त्यावेळेला या मातोश्रीची अवस्था पाहिली, अगदी शेवटच्या काळातली परिस्थिती. आणि त्या काळामध्ये देखील या दराडे परिवारानं चांगल्या पद्धतीनं त्या मातोश्रीची सेवा या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. एक वाक्य बोलतो, खरं सांगू का, ज्या घरात सेवा घडेल ना त्याच घरची म्हातारी माणसं जास्त आजारी होतात. कारण का, आजारालाही माहिती आहे की बाबा इथे आपला सांभाळ केला जाऊ शकतो. जिथे सांभाळ होऊ शकतो त्याच ठिकाणी त्याचंही जाणं आहे. म्हणून या मातोश्रीची सेवा जर पाहिली तर अगदी मला वाटतं हलणं चालणं देखील बंद असताना त्याही काळामध्ये चांगल्या पद्धतीनं आमच्या दत्तात्रय काकांनी या मातोश्रीची सेवा या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या छोट्या कन्या वकील आहेत आणि त्या देखील मातोश्रींच्या सेवेमध्ये अखंड होत्या. आणि हा नातवंड वगैरे सगळा परिवार आणि या परिवारानं चांगल्या पद्धतीनं या मातोश्रीची सेवा आपल्याला केलेली पाहायला मिळते. दत्तात्रय काकांच्या जीवनात थोडस पाहिलं तर अखंड वारी त्यांची, मला वाटतं मासिक वारी, महिन्याची वारी त्यांच्या जीवनामध्ये अखंड होती आणि आजही ती अविरत चालू आहे. आणि हे वारीचीच परंपरा त्यांच्या घरात असल्या कारणानं या मातोश्रीचं जाणंही वारीच्या काळामधलं आहे. मला वाटतं आज दशमी आहेत आणि पंढरी क्षेत्रामध्ये आज पाय ठेवायला जागा नाही. म्हणजे सगळी वारकरी तुडुंब पंढरपूर आज भरलेलं आहे. आणि आम्ही इकडे का राहिलो म्हटले, या मातोश्रीचं श्राद्ध करण्यासाठी कुणीतरी पाहिजे म्हणून आम्ही इकडे थांबलोय. का तर या मातोश्रीच्या जीवनामध्ये देखील वारकरी पुत्र जन्माला आलाय आणि वारी करणारा मुलगा असल्या कारणानं त्याच काळामध्ये याही मातोश्रीचं जाणं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर पाहिली तर या परिवाराकडून अखंड गोसेवा आहे. आजही 70-80 गोमाता यांच्या परिवारामध्ये जसं परिवारातल्या व्यक्तीकडे सांभाळणं आहे त्याच पद्धतीनं गोमातेचं देखील रक्षण आपल्या या दराडे परिवारामध्ये पाहायला मिळतं. खरं सांगू का, शास्त्र असं सांगतंय जीवनात बाकीच्या गोष्टी करा न करा. अजून थोडस पुढचं एक वाक्य बोलतो, आम्ही देवपूजा करू की न करू माहिती नाही, परंतु आमच्या जीवनामध्ये जर गोसेवा असेल, गाय ही पशु म्हणून आम्ही सांभाळू नये. गाय सांभाळत असताना गाय पशु नाही तर गाय काय आहे, देवता आहे. आणि देवतेचं पूजन, गोपूजन आमच्या घरातल्या, आमच्या परिवारातला तो एक सदस्य आहे. या भावनेतून आम्ही गोरक्षण ज्या दिवशी करू त्या दिवशी वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही.
खरा परमार्थ जर कोणता असेल तर गोसेवा. कारण गोसेवा करणाऱ्याच्या जीवनात यदा कदाचित एकदाही कुठल्याही देवाचं दर्शन घडलेलं नसू द्या, अनेक अपराधही त्याच्या जीवनात घडलेले असू द्या, या सगळ्या अपराधाचं क्षालन जर कशात असेल तर एकच उपाय आहे, त्याचं नाव आहे गोसेवा. मागच्या वर्षी मी दसक्रियेच्या प्रवचनामध्ये या मातोश्रींच्या दसक्रिया प्रवचनाची सेवा करत असताना एक वाक्य बोललो होतो की या मातोश्रींना परमात्म्यानं अमुक अमुक ठिकाणी स्थान प्राप्त करून द्यावं वगैरे वगैरे असं आमच्या सारख्यानं अजिबात बोलू नये. का बोलू नये तर या परिवारामध्ये अखंड गोसेवा जिथे आहे ना तिथं त्यांना जागा मिळवून द्या आम्ही म्हणणारे कोणीच नाही. कारण गोमाता त्यांना योग्य त्यांचं जे स्थान आहे त्या स्थानावरती ती गोमाता त्यांना घेऊन जाते. म्हणून या परिवारानं अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजसेवा, राष्ट्रसेवा, देशसेवा सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत या परिवारामध्ये आहे. अभंग आहे ना हा कुणाच्या श्राद्धाला कुणाच्या दसक्रियेला घेण्याचा अभंग नाही, तर हा अभंग प्रासंगिक अभंग आहे. गाथ्यामध्ये पंढरीपर प्रकरण जे आहे, पंढरी महात्म्याचं वर्णन ज्या प्रकरणात आहे त्या प्रकरणामध्ये हा अभंग आहे. ज्या वेळेला पंढरीची वारी तुकोबाराय करत 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 पंढरी नगरीत आले त्या वेळेला तुकोबारायांच्या मुखातले उद्गार आहे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला का, तर मी ज्याच्या करता सगळा काही जो खटाटोप केला तो आज माझा फळाला आला. ही भावना व्यक्त करण्याकरता पंढरीपर प्रकरणातला पंढरी महात्म्यातला हा अभंग आहे. जगतामध्ये देवानं आम्हाला जे जन्माला घातलं ना ते एवढ्या एकाच कारणास्तव आम्हाला देवानं जन्माला घातलेलं पाहायला मिळतं. वास्तविक पाहिलं तर जगामध्ये अनेक प्रकारच्या योनी परमात्म्यानं निर्माण केल्या, पण या सगळ्यांच्या ठिकाणी मात्र बुद्धी मला वाटतं देवानं सगळ्यांना दिली, पण त्या बुद्धीचा वापर मानव सोडून बाकीच्या प्राण्याचा कुठपर्यंत वापर आहे सांगू, फक्त आणि फक्त पोट भरावं इथपर्यंत बाकीच्या सगळ्या प्राण्याची बुद्धी चालते. मनुष्य नावाचा एक प्राणी सोडला तर बाकी सगळे जे प्राणी आहेत यांची बुद्धी कुठपर्यंत वापरली जाते, तर पोट भरावं, पोट भरलं की संपलं. खरं सांगा बैलाच्या पुढे टाकलेली वैरण किती वेळ खाईल, पोट भरेपर्यंत खाल्लं, संपला विषय. पुढचं उद्या मिळेल न मिळेल काही चिंता नाही, पुढचा विचार नाही, मागे काय केलं याचाही विचार नाही. पुढे जर पाहिलं तर कुठलाही प्राणी घ्या, कुठल्याच प्राण्याची बुद्धी पोटाच्या पलीकडचा विचार करत नाही. पण देवानं एक प्राणी असा निर्माण केला, त्या प्राण्याचा विचार जर पाहिला तर त्याला मानव नावाचा प्राणी म्हणतात. आणि या मानवाला देवानं बुद्धी जी दिली ना ती फक्त आणि फक्त पोट भरेल इथपर्यंतची बुद्धी देवानं दिलेली नाही. देवानं आम्हाला बुद्धी देत असताना त्याचा उद्धार अर्थात त्याच्या पदापर्यंत, परमात्म्याच्या पदापर्यंत आपलं जीवन जाऊन पोहोचावं ही बुद्धी फक्त एका प्राण्याला दिलेली आहे. आयुष्याचा सागर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आनंद हे परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे आणि या स्वरूपाला प्रत्येकानं जाऊन पोहोचावं याच्या करता देवानं आम्हाला काय दिलंय, आयुष्य दिलं. आणि कोणता देह दिला, मानव देह दिला. आणि मानव देह देत असताना इथं जर पाहिलं तर अतिशय सुंदर गोरा गोमटा सगळा अतिशय छान देह दिला. कशा करता, देवे दिला देह गोमटा भजना देवे जरी देह दिला तरी देखील या गोमट्या देहानं गोमट भजन करायचं, पण कशा करता, भजना करता देह दिला इथपर्यंत ठीक आहे, पण भजन तरी का करायचं, भजन याच्या करता करायचं. महाराज सांगतात भजन ही बहिरंग साधना आहे.
आहे आणि या बहिरंग साधनेतून एक दिवस आमचं जीवन अंतरंग साधनामध्ये जावं. तुकोबाराय तर एके ठिकाणी बोलतात, मृदंगही लावायचा, श्रुतीचा घोष करायचा, पण कशा करता करायचा? सेवू ब्रह्मारस सेवू आवडीने ब्रह्मरस सेवू, आवडीने ब्रह्मरस सेवू, याच्या करता मृदंग लावू, याच्या करता श्रुतीचा घोष करू, याच्या करता सगळा खटाटोप लावणी मृदंग श्रुती टाळ घोष कशा करता? तर सेवू ब्रह्मरस आवडीने, आवडीने ब्रह्मरस प्राप्त व्हावा. आणि एकदा हा ब्रह्मरस प्राप्त झाला की जीवनातल्या सगळ्या पिढा ह्या काय ब्रह्मरस घेई काळा ब्रह्मरस घेई काळा ब्रह्मरस घेई काळा ब्रह्मरस घेई काळा. सेवन करत असताना असा जरा मोकळ्या मनाने सेवन झालाय. वा, ब्रह्मरस घेई काढा, आणि या काढ्याचीच ही ताकद आहे. ब्रह्मरस घेई काढा, तिने पिढा वारेल. आम्हाला पिढा कोणती आहे खरं सांगू का? आम्ही प्रत्येक जण इथं जन्म घेऊन आलो ना, तर एक पिढा सोबत घेऊन आलेलो आहोत. कोणती? ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मरणाची पिढा ही आम्ही काय आणली? सोबत आणलेली आहे. आणि ती मरणाची पिढा परत आम्हाला जन्माला कारणीभूत होऊ नये याच्या करता ही पिढा वारावी, म्हणून ब्रह्मरस काढा घेई. याच्या करता ब्रह्मरसाचा काढा घ्यायचा, नाहीतर काही आवश्यकता नाही. आणि हा काढा एकदा घेतला की परत परत घेण्याची गरज असं नाही. हा काढा कितीही घ्या, यानं कधी उष्णता वाढत नाही, यानं कुठला आजार होत नाही. म्हणजे हा काढा जेवढा अधिक सेवन कराल तेवढा आनंद त्याच्यामध्ये आहे. आणि हाच काढा अर्थात ब्रह्मरूपता तुकोबारायांना प्राप्त व्हावी याच्याकरता तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये काही नियोजन केलं. कारण एक वाक्य बोलतो, मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचं जीवन जगण्याची काही सूत्र ठरलेली असावी. जीवन जगत असताना काय ठरलेलं असावं? जीवनात सूत्र ठरलेली असावी. आणि आमच्या शास्त्रानेही सांगितलं की कुठल्या कुठल्या वयात कोणत्या कोणत्या अवस्थेत काय काय करावं. प्रथमम अर्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, मग चतुर्थम किम करिष्यते. इथं हा श्लोक निषेध मुखातला आहे. म्हणजे काय बाबा? प्रथमम नार्जितम विद्या, 1 ते 25 जर विद्या कमवली नाही, आणि मग दुसरा टप्पा द्वितीयम नार्जितम धनम, दुसऱ्या टप्प्यात जर धन कमवलं नाही, तृतीयम नार्जितम पुण्यम, तिसऱ्या टप्प्यात पुण्य कमवलं नाही, तर चतुर्थम किम करिष्यती, चतुर्थम काहीच न करिष्यती. का? चौथ्या टप्प्यात मग काहीच करणं शक्य नाही. वयाची आयुष्य मर्यादा आम्हाला किती वर्षाची दिली? 100 वर्षाची सरासरी मर्यादा आम्हाला कलियुगाची पाहायला मिळते. याच्यात 4 टप्पे करा असं महाराजांनी सांगितलं, शास्त्रानं सांगितलं. 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 75, 75 ते 100. यातलं थोडस आपल्या सोयीसाठी मी अजून वेगळं करतो. कारण 100 प्रत्येक जर जात नसेल तर आपण 20-20 चे टप्पे करायला हरकत नाही. का? 1 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80. मग पहिल्या टप्प्यात काय करावं? तर विद्या ग्रहण करावी. कोणती विद्या? 2 प्रकारच्या आहे. एक विद्या लौकिक विद्या आहे आणि दुसरी आहे अलौकिक विद्या. लौकिक विद्येतून काय होईल? तर आमच्या पोट भरवण्याची विद्या आम्हाला ज्याच्यातून प्राप्त होते याला काय म्हणा? लौकिक विद्या. आणि दुसरी एक अलौकिक विद्या आहे, म्हणजेच शास्त्राचं अध्ययन करून
तुकोबारायांनी आम्हाला जीवन जगण्याची जी चतुसूत्री सांगितली काय? युक्ताहार विहार, नियम इंद्रियाशी सार, नसावे वासर, निद्रा बहु भाषण. या अभंगात जी आम्हाला तत्व प्रणाली तुकोबारायांनी शिकवली, या पद्धतीनं आमचं जीवन आम्हाला जगता यावं. हे कधी शिकावं? 1 ते 20 मध्ये शिकावं. नाही 1 ते 20 मध्ये शिकता आलं तर अजून 10 वर्ष वाढवावे. कमीत कमी 30 पर्यंत तरी आम्हाला चांगल्या पद्धतीनं चांगले संस्कार लागावे. नाही 30 जमलं तर 40 सुधारायला हरकत नाही. नाहीही जमलं तर कमीत कमी देह आहे तोपर्यंत तरी एखाद्या क्षणाला तरी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर प्रकर्षानं 1 ते 25 मध्ये आम्ही विद्या कमवावी आणि त्या विद्येच्या जोरावर पुढे जोडून या धन आणि 3रा टप्पा जर 50 धन कमवलं तर त्या धनाचा विनियोगही चांगला करावा. आणि पुढे काय करावं तर पुढच्या 25 वर्षामध्ये दान धर्म म्हणजे पुण्याही ज्यानं निर्माण होईल, पुण्य नावाचं धन ज्याच्यातून उपलब्ध होईल, असं परमार्थ जर केला तर महाधन प्राप्त होतं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावयागत नाही उपायला भागे, भावयागत नाही उपायला भागे. जोडी काय? जोडी परमार्थ महाधन जोडी. आणि जर या परमार्थ रूपी धनाची जोड झाली तर लाभ काय? परमार्थ महाधन. ते देवाचे चरण जोडी. परमार्थ जर जोडी तर देवाचे चरण जोडी. मग देवाच्या चरणाची जोडी कशासाठी? भावयाजतन लाभाचे उपाय, उपाय लाभाचे अर्थात जीवनात लाभ प्राप्त व्हावा याच्या करता काय करा? परमार्थाची जोडी करा. मग देवाचे चरण जोडले जातील. म्हणजे हे कधी करा? आधी करू नका असं नाही, पण प्रकर्षानं या 3ऱ्या टप्प्यात करावं. म्हणजे एकंदरीत मला काय सांगायचंय, जीवन जगत असताना आमच्या समोर काहीतरी शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर क्रायटेरिया आमचा ठरलेला असावा. अलीकडची मराठी कारण याच्यापेक्षा वेगळी मराठी अलीकडे कळत नाही. आमचा एक विशिष्ट नकाशा तयार असावा आणि त्या नकाशाच्याच दृष्टिकोनातून आमची पुढची वाटचाल असावी. आणि अशी ज्यांचं ज्यांचं जीवन आहे ना, तीच माणसं या जगतावर राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणी ज्यांनी आपलं तंतोतंत नियोजन केलं त्यांनी या जगात खऱ्या अर्थानं हित प्राप्त केलेलं पाहायला मिळतं. मी 4 प्रकारचे वर्ग या जगतातले सांगतो. पहिला एक वर्ग आहे त्याच्या जीवनात ध्येय ठरवतही नाही आणि ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नही करत नाही. पहिला वर्ग. दुसरा एक वर्ग आहे ध्येय ठरवतो पण प्रयत्न मात्र शून्य आहे. तिसरा एक वर्ग आहे प्रयत्न चालू आहे पण ध्येय मात्र ठरलेलं नाही. आणि चौथा एक वर्ग आहे ध्येय ठरवलेलंही आहे आणि ध्येयासाठी प्रयत्नही केले आणि ध्येय प्राप्तही झालेलं पाहायला मिळतं. विठ्ठल. पहिला जो वर्ग आहे ध्येय ठरलेलंही नाही आणि ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नही नाही, याला शास्त्रानं नास्तिक म्हटलेलं आहे. नास्तिकाची व्याख्या शास्त्रानं अशी केली, यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. ही व्याख्या नास्तिकाच्या संबंधानं म्हणजे 4 वाकाच्या संबंधानं असं बोललेलं आहे. म्हणजे काय तर जन्माला आलोय ना, मग आज जे आहे हे संपवायचं, मग त्याच्यासाठी वाटोळ झालं तरी चालेल, पण यावत जीवम सुखम जीवे. जन्माला आलोय ना, सुखानं जगायचं. मग कर्ज काढायचं वगैरे वगैरे सगळं काही करायचं, जमिनीचं वाटोळं करायचं, पण काय झालं पाहिजे? मला मौज मजा आयुष करायला मिळावी, अशी ज्याची भावना आहे याला काय म्हणावं? नास्तिक. म्हणजे 4 वाक. बोलण्याच्या दृष्टिकोनातून यांच्या वाणीला आपली दुसरी कुणाचीही वाणी पुरत नाही. बोलत असताना अगदी ते वैभवात बोलतात पण सगळ्या वैभवाचं वाटोळ करून बोलतात. त्यांना काय म्हणावं? नास्तिक म्हणावं. शास्त्रानं खरं सांगू का, जुन्या काळातला नास्तिक तरी बरा होता. यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा
घृतम पिबेत, म्हणजे कमीत कमी, घृत शब्दाचा अर्थ आहे तूप. तूप खरेदी करून शरीर तरी पुष्ट बनवत होता. कधीचा? जुन्या काळातला. पण याच श्लोकामध्ये एक शब्द जर बदलला तर आजच्या नास्तिकाची व्याख्या होते. लक्षपूर्वक आहे का? यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा सुराम पिबेत, सध्याचा नास्तिक. म्हणजे काय? कमीत कमी तो शरीर तरी बनवत होता. सुरा शब्दाचा अर्थ मद्य, आणि हे मद्य प्राशन करून परिवाराचंही वाटोळं, स्वतःच्या शरीराचंही वाटोळं, आणि शरीराच्या संबंधानं असलेल्या सगळ्या परिवाराचं, त्याची सगळीकडे काय आहे म्हणजे ध्येय ठरलेलंही नाही, आणि ध्येय पूर्तीसाठी एक क्षणही तो प्रयत्नशील नाही. असा वर्ग कधीही कल्याणापर्यंत पोहोचू शकत नाही. पहिला वर्ग ध्येय ठरलेला आहे, पण त्या ध्येय पूर्तीसाठी मात्र एक क्षणही प्रयत्न नाही. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर एकाला एकाच्या वडिलांनी 50 पैसे भांडवल म्हणून दिले, आणि त्याला सांगितलं, बाबा तुला काय चांगलं करता येईल, वाटोळं करता येईल तुला तुझ्या पद्धतीनं, का माझं काम काय आहे, तुला भांडवल पुरवणं ही माझी जबाबदारी आहे, पण या भांडवलाचं तुला काय करायचं याची सर्वस्वी जबाबदारी कुणाची? तुझी, स्वतंत्र आहे. मग त्या मुलानं काय केलं? 50 पैसे घेतले, बाजारात गेला, 50 पैशाचं दूध खरेदी केलं, घरी आला. जुन्या काळामध्ये एका मडक्यात दूध भरलं, मडकं शिंक्यावरती टांगलं, आणि तिथेच अंथरून टाकलं आणि झोपला. तो विचार करू लागला, काय म्हटले, आज मी 50 पैशाचं दूध खरेदी केलंय, हे संध्याकाळी मी बाजारात नेणार, याचा 1 रुपया येणार, याचा 1 रुपया आला की परत मी बाजारात दूध नेणार, त्या एकाचे किती येणार? 10 येणार, 10चे 100, 100चे 1000, 1000चे 10,000, 1 लाख, 10 लाख, एवढे पैसे ज्या वेळेला माझ्याकडे येतील त्यावेळेला स्वतःच्या दुधाची डेअरी मी टाकेल. आणि एवढा मोठा व्यवसाय माझा चाललेला असताना एखाद्या श्रीमंताची मुलगी मला पत्नी म्हणून मिळेल, माझा प्रपंच चालू होईल, आणि मला 4-2 मुलं बाळ होतील. आणि एवढं सगळं झाल्यानंतर एके दिवशी मी ऑफिसला बसलेला असेल, आणि मी माझ्या पत्नीला पाणी मागेल, आणि मी तिला पाणी मागितल्यानंतर ती माझं ऐकणार नाही, आणि तिनं माझं ऐकलं नाही की मग मला राग येईल, आणि मला राग आला की मग मी तिच्या कमरात लात मारेल असं म्हटला. लात फडकवली, मडक्याला लात लागले, आणि भांडवलाचं वाटोळं केलं. हे का सांगितलं? भांडवलाचं वाटोळं करणारी बरीचशी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. विठाला पहिला वर्ग ध्येय ठरलेलंही नाही, आणि ध्येय पूर्तीसाठी प्रयत्न नाही, त्याचंही कल्याण नाही. दुसरा वर्ग ध्येय ठरवत राहतो, फक्त मला हे झालं की ते करायचं, ते झालं की मला ते करायचं. बंगला बांधला का विहीर खणायची, विहीर खोदली की मग मला पाईपलाईन करायची असं म्हणतो, पण त्याच्यासाठी एक पाऊल सुद्धा जर चालून जात नसेल तर ह्या गोष्टी होणार नाही. हाही वर्ग कल्याण स्थानापर्यंत पोहोचत नाही, कल्याणापर्यंत तो जात नाही. तिसरा एक वर्ग आहे, त्याचे प्रयत्न अहोरात्र चाललेले आहेत, पण मात्र ध्येय ठरलेलं नाही. पळतोय, रोज पळताना दिसतोय, पण पोहोचायचंय कुठं माहिती नाही. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर मनमाड सारख्या रेल्वे स्टेशनला 2 भगव्या वेशात भिक्षुक, साधू म्हणता येणार नाही, का साधूचा वेश जरी असेल तरी मात्र आचरण पद्धती वेगळी जर असेल तर त्यांना साधू नाही. 2 भिक्षुक एका रेल्वे मध्ये बसले, आणि दोघही भरपूर गांजा पिलेली होती. त्याच्यामुळे कुठं बसावं काय त्यांना काही सुधरत नव्हतं. आणि अशा काळात त्यांची चर्चा सुरू झाली. बाबाजी, एक दुसऱ्याला विचारतो, बाबाजी आपको कहाँ जाना है? त्यानं सांगितलं, मुझे बंबई जाना है. त्यानं विचारलं, आपको कहाँ जाना है? त्याने सांगितलं, मुझे नागपूर जाना है. या दोघांचं बोलणं माझ्यासारखा तिसरा तिथं बसलेला होता. त्यानं ऐकलं, आणि त्यानं सांगितलं की गाडी तर मुंबईकडे चालली, ज्याला नागपूरला जायचंय त्याला आपण सांगितलं पाहिजे की बाबा ही गाडी कुठं जाते?
मुंबईला चालली, तू नागपूरला जाणार आहे, तू या गाडीतून काय कर, उतरून घे असं त्याला सांगावं म्हणून सांगितलं. बाबा गाडी मुंबई जाती है, नागपूर नाही जाती असं सांगितल्यानंतर त्यानं ऐकून घेतलं आणि मग म्हटला अच्छा 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 कोई बात नहीं, गाडी मुंबई जाए या नागपूर जाए, कहीं भी जाके हमें क्या करना है, भीक ही मागना है. तो गाडी नागपूर गेली काय आणि मुंबई गेली काय काही फरक पडत नाही. धावणं चालू आहे पण दिशाहीन धावणं चालू आहे. म्हणून धावत असताना ध्येय अगोदर काहीतरी ठरलेलं असावं. मला जर राजापूरला मला यायचं आहे, हे माझ्या अगोदर कुठे यावं, माझ्या मेमरी कार्ड मध्ये ते अर्थात सॉफ्टवेअरला ते माहिती झालं पाहिजे जायचं कुठे आहे, राजापूरला जायचं आहे. मग पहिला विषय राजापूर पोहोचणं हे जर निश्चित असेल तर मग दुसरा प्रश्न निर्माण होतो, जायचं कोणत्या बाजूनं. कारण राजापूरला येणारे अनेक रस्ते आहे, यातला सर्वात सोपा रस्ता चांगला मार्ग कोणता आहे हे जर स्वतःच्या बुद्धीनं स्वतःला कळत नसेल तर ज्याला योग्य रस्ता माहिती आहे त्यांना विचारलं पाहिजे. मला राजापूर सांगायचं नाही, परमार्थाच्या वाटेनं चालत असताना आमचं ध्येय ठरावं काय, मला देवाची प्राप्ती करायची आहे आणि या देवापर्यंत जर मला पोहोचायचं आहे तर मग अनेक प्रकारचे मार्ग आहे. पण आपल्याला मात्र मॅप लावूनही स्वतःच्या बुद्धीनं कळत नाही. आणि जर समजा यदा कदाचित स्वतःच्या मनाच्या बुद्धीच्या रस्त्यानं निघाला तर मग काय होईल, मनाच्या मार्गाने जिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न स्वतः जेवढ्यांनी केला तेवढ्यांच्या जीवनात अधोगती झाली. ज्ञानोबराय हरिपाठात बोलतात, मनोमार्गी गेला जर तिनेची पंथे चालू जाता तर मग न पडे गुंथा कोठे काय, कोठेही गुंता अर्थात अडचणी रस्त्यात येऊ नये असं जर वाटत असेल तर योग्य मार्ग दाखवणारा आम्हाला कोणीतरी असावा. आणि ते जर पाहिलं तर तुकोबाराय एके ठिकाणी बोलतात, पंथ पुढीला असे चालता नकळे मागेला आणि डोळे उघडावे. म्हणजे बाबा समोर चालणाऱ्याला जर रस्ता कळत नसेल तर पाठीमागून काय करावं, म्हटले डोळे झाकून त्याच्या पाठीमागे चालावं. बरोबर, समोरच्या चालणाऱ्याला जर रस्ता कळत नसेल तर आम्ही डोळे झाकून त्याच्या पाठीमागे चालावं. बरोबर की चूक? मला वाटतं माझं एकट्याच चाललंय की काय. तुकोबाराय सांगतात, समोरच्याला जर रस्ता कळत नसेल तर मागेला आणि डोळे उघडावे, उघडे डोळे ठेवून चालावं. हे व्यवहारातही आहे आणि परमार्थाच्याही रस्त्यानं असा प्रकार आहे. म्हणून तुकोबारायांनी काय केलं, तिसरा वर्ग जो आहे ना, धावणं चालू आहे पण ध्येय ठरलेलं नाही, त्याच्याही जीवनात कल्याण नाही. चौथा एक वर्ग आहे, त्या वर्गाचं ध्येय ठरलेलं आहे आणि ध्येय पूर्तीसाठी तो काय आहे, अखंड प्रयत्नशील आहे. या वर्गात तुकोबारायांचं जीवन पाहायला मिळतं. तुकोबाराय सांगतात, आम्ही आमच्या जीवनात ध्येय ठरवलं आणि त्या ध्येय पूर्तीसाठी अट्टहास यादसाठी केला गोड मावा
आम्ही काय केलं, आम्ही अट्टहासपूर्वक ध्येय ठरवलं आणि त्या ध्येयपूर्तीसाठी काय केले, प्रयत्न केले. याजसाठी केला होता अट्टहास, कशा करता, शेवटचा दिस गोड व्हावा आणि त्याचा परिणाम आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता आम्ही निश्चिंत अवस्थेला पोहोचलो. इथं जर पाहिलं तर हे तुकोबारांचे उद्गार जे आहे ना, ध्येय ठरवलं त्या काळातले नाही, जेव्हा ठरवलं त्या काळातले नाही. ध्येय ठरवून ध्येय पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या चरणाचा आरंभ जर पाहिला तर आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण याच्या करता हा जो विसावा मला मिळाला ना, त्याच्या करता मी काय केलं, अट्टहास पूर्वक प्रयत्न केले होते. कशा करता, भविष्य डोळ्यासमोर ठेवून केले होते. शेवटचा दिस गोड व्हावा, हे आमचं भविष्य आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आणि याच्यासाठी आम्ही पाठीमागच्या काळात प्रयत्न केले. त्याचा परिणाम आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर जो आनंद तुकोबारांच्या अंतःकरणात निर्माण झाला ना, त्या आनंदाचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. शेवट तो भला आपल्या जीवनात जो आनंद तुकोबारांनी उपभोगला त्या आनंदाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात करतात. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनातला शेवट कसा झाला, बहु गोड माझ्या जीवनातला शेवट झाला. थोडासा प्रश्न असा निर्माण होतो, खरं सांगा, तुम्ही आपण ज्याला शेवट म्हणतो, ज्याचा शेवट झाला तो सांगण्यासाठी शिल्लक राहतो का? ज्याचा शेवट झाला तो सांगण्यासाठी शिल्लक राहत नाही. मग तुकोबारांची इथं भाषा अशी आहे, शेवट तो भला, दुसऱ्याचा बहु गोड झाला असं नाही. कुणाचा गोड झाला, माझा बहु गोड झाला, अशी जर महाराजांची भाषा असेल तर इथं तुम्ही आपण ज्याला शेवट म्हणतो ना, तो शेवट तुकोबारांना अपेक्षित नाही. तर इथं तुकोबारांना त्या शेवटाची अपेक्षा आहे, जीवदशा संपावी आणि आत्मदशा जागृत व्हावी. म्हणजे स्वस्वरूपाची अनुभूती येणं, याला खऱ्या अर्थानं जीवनाचा शेवट होणं म्हणतात. आणि हा शेवट तुकोबारांच्या जीवनात ज्या क्षणाला प्राप्त झाला त्याच क्षणाचे तुकोबारांचे उद्गार आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का तर जीवदशा संपली. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. जीव आता शिवापेक्षा वेगळा राहिला नाही. आता आम्ही या अवस्थेवर आरूढ झालो की जीवदशा संपली आणि आत्मदशा जागृत झाली. देह नव्हे मी हे सरे. मग खाली उरलं काय, उरला उरे विठ्ठल. याच्या करता आम्ही काय केलं, मनवणी लावू करा काळ सारा चिंतने, चिंतने काळ सारा. कशा करता, देह नव्हे मी हे, अर्थात मी देह आहे ही भावना कायमची संपूर्ण जावी. आणि मी कोण आहे तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या अनुभूतीवर तुकोबाराय ज्या वेळेला पोहोचले ना, त्यावेळेला तुकोबारायांना तिथून पुढचा परिचय तुकोबारायांना विचारल्यानंतर तुकोबाराय काय सांगतात, मी तुकाराम आहे वगैरे वगैरे अशी भाषा नाही, तर मी तत्वाच्या दृष्टिकोनातून मी कोण आहे, मी वासुदेव
नाही मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. पण हे कधी कळेल म्हटले विचार केल्यानंतर कळून येईल. पण अडचण अशी आहे तुमच्या माझ्यासारखे तुकोबारायला म्हणू लागले तुकोबाराय अहो आम्हाला हे मान्य नाही का. तर आम्ही देह या अवस्थेवर असल्या कारणानं आम्ही समोर तुकोबारायांना देखील त्याच अवस्थेवर आमच्या बुद्धीच्या कक्षेनं त्यांना तोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागतोय. काय लोक तुकोबारायला म्हणू लागले अहो तुकाराम तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव बोलवा आईचं नाव कनकाई बरं तुमचा तालुका हवेली जिल्हा पुणे हे सगळं न सांगता काय म्हणतात मी वासुदेव मी देव आहे हे कसं. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात बाबा खरं सांगू का इथं जे जे काही दिसतं ना यातलं माझं काहीच नाही. देश वेशणू हे माझा फिरत आलो करू सत्ता कवनावरी कुठे स्थिर राहिलो पाय डोळा म्हणता माझे तिही कैचा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. महाराज सांगतात बाबा हा दिसतोय ना हा देश माझा नाही हा वेश माझा नाही. आता देश माझा नाही याचा अर्थ भारत देश माझा नाही अशी भाषा महाराजांची नाही. देश माझा नाही याचा अर्थ काय ज्या जागेवरती तुकोबाराय उभे आहेत ना तुकोबाराय सांगतात ही जागा हा देश माझा नाही. वेश म्हटले 3.5 हाताचा प्राप्त झालेला देह हाही माझा नाही. देश माझा नाही वेश माझा नाही असं महाराज तुम्ही बोलत आहात खरं आहे. पण खरं सांगा जर हे इथलं तुमचं काहीच नाही तर मग तुम्ही इथं आलात कसं. जर आपलं काहीच नाही तर मग इथं आलात कसं. महाराज म्हणतात सहज फिरत फिरत आलो. कसं आलो सहज आपलं फिरत 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 आलो म्हटले. मग सहज जर महाराज तुम्ही फिरत आला तर मग राहा ना का जायचं 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 ही भाषा का वापरतात. तुकोबाराय सांगतात राहिलो असतो पण इथं माझं कोणी ऐकत नाही. म्हटले कोण ऐकत नाही घरातली ऐकत नाहीत की बाहेरचे. खरं सांगू का प्रत्येक माणसाला वाटतंय संपूर्ण गावानं माझं ऐकावं. कुणाला वाटतं प्रत्येकाला वाटतंय. एक वाक्य सांगतो ज्याला खरंच वाटतंय गावानं माझं ऐकावं त्यानं अगोदर तयारी घरामध्ये केली पाहिजे. ज्या दिवशी आमच्या घरातले ऐकतील ना त्या दिवशी ओट्यावर यायला हरकत नाही. ज्या दिवशी खरंच ओट्यावरच्या ऐकायला लागतील मग गल्लीत उतरायला हरकत नाही. आणि ज्या दिवशी गल्लीतले ऐकतील ना मग दिल्ली पर्यंतची तयारी करा अडचण येणार नाही. पण सुरुवात कुठे झाली पाहिजे घरात झाली पाहिजे. तसं तुकोबारायांना विचारलं म्हटले महाराज नेमकं घरातले ऐकत नाहीत की बाहेरचे. महाराजांनी सांगितलं आता मला ते सांगायचे नाही मी माझ्या प्रारंभिक अवस्थेत ते माझं सांगून झालंय का घरातले ऐकत नाहीत बाईल कर्कशा घरातले ऐकत नाहीत आणि बाहेरचे म्हटले कोपला पाटील गावचे लोक आता मज भीक कोण घाले. म्हणजे घरातलेही ऐकत नाहीत बाहेरचेही ऐकत नाहीत. महाराजांनी सांगितलं त्यांनी नाही ऐकलं ना त्यावेळेला मला फार दुःख झालं नाही. पण ज्यांना मी माझं म्हणत होतो त्यांनी माझं ज्या वेळेला ऐकलं नाही ना त्यावेळेला मला सर्वाधिक दुःख आहे. खरं सांगू का माणसाला दुःख तेव्हा आहे कधी ज्यांना आपण आपलं म्हणतो ते ज्या वेळेला आपलं ऐकत नाही त्यावेळेला माणसाला सर्वाधिक दुःख आहे. मग तुकोबारायांना विचारलं म्हटले तुकोबाराय तुम्ही कुणाला माझं म्हणत होतात मुलाला माझं म्हणत होतात का पत्नीला माझं म्हणत होतात का. म्हटले महाराजांनी सांगितलं नाही मी कुणाला माझं म्हणत होतो पाय डोळा म्हणता माझे. मी कुणाला माझं म्हणत होतो मी माझ्या पायांना माझ्या डोळ्यांना मी माझ्या इंद्रियांना माझं म्हणत होतो पण हे माझं ऐकत नाही. तुकोबारायची बाजूला ठेवा आपले तरी पाय आपलं ऐकतात का. जर आमच्या पायानं आमचं ऐकलं असतं तर तास सव्वा तास 1.5 तासाच्या कीर्तनात 100-150 आसनं आम्ही केली नसती. आम्ही पायाला सांगतोय अरे बाबा कीर्तन चाललंय वरती येऊ नको पण आमचे पाय आमचं ऐकत नाही. आमचे ऐकत नाही त्यात विशेषता नाही. नाथ महाराज म्हणतात की कोणाचेच इंद्रिय कोणाचंच ऐकत नाही. पाय वांछती गती हस्त वांछती खेळा
किंवा रूप पहावया डोळा किंवा उदर वांछती अन्न, या प्रत्येक इंद्रियाकडे जर पाहिलं तर 80 इंद्रिय उडा उडीतीये. या इंद्रियाची उडाताण अहोरात्र चाललेली आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, आम्ही परदेशी नाही कुणी, अंध पांगुळ झालो. पाय डोळे सगळं असताना देखील आम्ही काय झालो? अंध झालो, पांगुळ झालो. म्हणून आता आम्ही इथं हे आमचं राहण्याचं ठिकाण नाही. मग महाराज राहतात कुठं? परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर किंवा निरंजनी आम्ही. आम्ही जे घर बांधलंय ना, त्या घरातून राजी खुशीनं निघाला तर ठीक आहे. नाहीतर काय करतात? बांधूनिया देते. कुणाच्या हाती? यमाची हाती बांधूनिया देते. म्हटले बांधून का? म्हटले हा जर बांधला नाही तर परत येण्याची शक्यता आहे. बांधूनिया देते म्हणजे सरळ सरळ पाहिलं तर आम्ही जे घर बांधू त्या घरात आम्हाला निरंतर राहता येत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, साधा सुद्धा बंगला बांधायचा नाही, असा दर्जेदार बंगला बांधायचा. कसा? निरंजनी आम्ही बांधली गेलेले घर. आणि या दर्जेदार बंगल्यात आम्ही राहतो किती दिवस? निराकारी, निरंतर निरंतर. झालो समरस, आमचा सगळा निराभास निघून गेला आणि शेवट अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आता आमच्यात आणि त्या परमात्म्यामध्ये काय झालं? ऐक्य भाव साधला गेला. आणि हा ऐक्य भाव ज्या क्षणाला प्राप्त झाला, या ऐक्य भावाला महाराज शेवट म्हणतात. हा ऐक्य भाव जीवनात होणं याला काय म्हणतात? शेवट म्हटलेला आहे. आणि या शेवटाचा आनंद जो तुकोबारायांना झाला तो तुकोबाराय शब्दात व्यतीत करतात. शेवट तो भला कुणाचा? माझा. आणि साधा गोड झाला नाही, बहु गोड झाला. बहु शब्दाची योजना अशी आहे, जिथे मर्यादा नाही त्या आनंदाचं वर्णन करत असताना जिथे कुठल्या तरी मर्यादेत बांधता येत नाही, हे काय शब्दाची योजना आहे? बहु शब्द वापरला जातो. बहु म्हटले किती वांगे झाले? भरपूर झाले. याचा अर्थ किलोनी मोजलेले नाही. म्हणून इथलं आनंद, इथं तुकोबारायांना जो आनंद प्राप्त झाला, तुकोबाराय सांगतात बहु शेवट जो गोड झाला ना, तो बहु गोड झाला. आणि त्याचा परिणाम, त्या शेवट गोड होण्याचा परिणाम असा झाला की आम्ही त्या आमचं जे माहेर आहे ना, त्या माहेराला आम्ही प्राप्त झालो. दुसरं चरण आलो माहेरा. निजाच्या माहेरा. आणि भेटी झाला. कधी झाला? म्हटले मी माहेराला आलो आणि त्या वेळेला माझा हा शेवट गोड झाला. खरं सांगा माता माऊल्यांनो, आनंद माहेराला आल्यानंतर होतो की सासरला? माहेरात होत काय? आपुलिया इच्छे करू गदारोळ आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे. सर्व सुखे सर्व काळ भोगू. कुठे? माहेरात. हे सर्व सुख माहेरात प्राप्त होतात. आता या मातोश्रींच्या 5 कन्या आहे. अजून थोडस तुमच्यासाठी सांगतो. तुमची जरी माता पिता दोघही गेले असले तरी तुमचे बंधुराज हे तुमच्यासाठी काय आहे?
मात्या पित्याचं दोघांचंही सुख देणारे ते तुमचे बंधुराज असल्या कारणानं तुम्हाला आजही तुमचं माहेर तेवढ्याच आनंदाचं आहे. कारण तुमच्या माहेराला कधीही तडा जाणार नाही असा हा परिवार. कारण 2-3 वर्षापासून तुमच्या परिवाराचा माझा चांगला घनिष्ठ संबंध आलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं विचार केला तर माहेर हे स्वतंत्र जीवन जगण्याचं ठिकाण आहे आणि स्वातंत्र्य माहेरात आहे, सासरमध्ये नाही. मला वाटतं आहे म्हणण्यापेक्षा असं म्हणावं लागेल, स्वातंत्र्य माहेरात होतं, आता दोन्हीकडे स्वातंत्र्य आहे. कारण सासर देखील हिच्या म्हणण्यानं चालतंय आणि माहेर देखील तिचं. कारण पूर्वी बघा, माहेरात जर पाहिलं तर मुलगी आरामासाठी माहेरला येत होती. पूर्वी सासरमध्ये कष्ट करून आता ती थकलेली असेल म्हणून 4-2 दिवस तिला आरामासाठी कुठे घेऊन यायचे, माहेराला घेऊन यायचे. पण सध्या मात्र आराम दोन्हीकडे आहे. ही कालाच्या दृष्टिकोनातून चांगली बाब आहे. कारण स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. कारण पारतंत्र्य कुणालाही आवडत नाही. प्रत्येकाला काय वाटतं, आपलं जीवन कसं असावं, स्वतंत्र असावं का. म्हणून तुकोबाराय सांगतात, आलो कुठे आलो, निजाच्या माहेर आलो. खरं सांगू का, माणसाच्या जीवनात विश्रांती देण्याचं ठिकाण फक्त कोणतं आहे, माहेर. एवढं एकच ठिकाण विश्रांती देणार आहे. आणि आम्हाला तात्पुरत्या विश्रांतीची गरज नाही, तर आम्हाला जी कधीही नाश पावणार नाही अशी विश्रांती जीवनात जर मिळवायची असेल तर आम्ही आमच्या लौकिकातल्या माहेराला जा, किंवा लौकिकातल्या सासरला जा. आम्हाला लौकिकातल्या माहेरला वा सासरला आम्हाला विश्रांती मिळेल, पण तात्पुरती मिळेल, दीर्घकाळ मिळणार नाही. खरं सांगा, विश्रांती म्हणजे काय. आता आपण इथं बसलेलो आहोत, आपल्याला काय वाटतंय, बाबा एकदा कीर्तन संपलं की उभं राहू. उभं राहिलं की मग काय मिळेल, थोडं विश्रांती, विसावा मिळेल. कधी उभं राहिलं की मग. आता आम्ही सगळीजण उभी आहोत, आम्हालाही वाटतं की कीर्तन संपलं की आम्ही काय होऊ, खाली बसू. खाली बसलं की आम्हाला काय मिळेल, विश्रांती मिळेल. खरं सांगा, मग बसण्यात विश्रांती आहे की उभं राहण्यात. बसलेल्याला वाटतंय उभं राहावं विश्रांती मिळण्याकरता, उभं असलेल्याला वाटतंय बसावं विश्रांती मिळण्याकरता. मग खरी विश्रांती बसण्यात आहे की उभं राहण्यात. तुम्ही म्हणाल, आता तुमचं वेळेच्या पुढे चाललंय, तुम्ही उरका, एकदाच आम्ही 4-2 घास खाल्ले की घरी जाऊन म्हणजे थोडस पाऊस चाललाय, विश्रांती करू, झोपू. म्हणजे झोपण्यात काय आहे, विश्रांती. पण खरं सांगू का, ज्या अर्थी बसलेल्याला उभं राहावं वाटतंय त्या अर्थी उभं राहण्यात विश्रांती नाही. उभं असलेल्याला बसावं वाटतंय, बसण्यात विश्रांती नाही. आणि खरं झोपण्यात जर विश्रांती असेल तर जी माणसं अंथरुणाला धरून आहेत ना, त्यांना जाऊन विचारा, बाबा तुमच्या जीवनात विश्रांती आहे का. याचा अर्थ देह आणि विश्रांती हे 2 परस्पर विरोधी धर्म आहे. देह कधीही विश्रांतीला जात नाही, विसाव्याला जात नाही. मला वाटतं आम्ही देहाला एके ठिकाणी विसावा देतो. कुठं, चौघांच्या खांद्यावर चालला की रस्त्यात एका ठिकाणी काय केलं जातं, विसावा दिला जातो. कुणाला, हा विसावा नेमका आहे कुणाला, जो खांद्यावर चाललाय त्याला की खांदेकऱ्यांना. मला वाटतं खांदे पलट तिथंच ना. हा, खांदे पलट जर तिथे असेल तर तिथे खांदे पलट का, एका खांद्यावर वाहून वाहून खांदा दुखू नये म्हणून खांदे पलट, दुसरा खांदा. याचा अर्थ त्या विसाव्यावर जातो. प्रयत्न अहोरात्र विसावा प्राप्त करण्यासाठी चालले, निश्चिंत होण्याकरिता चालले, पण मात्र विसावा मिळत नाही. याचाच अर्थ देह आणि विश्रांती हे 2 परस्पर विरोधी धर्म आहे. मग खरी विश्रांती मिळते कुठे, 3 ठिकाण आहे. जीव विसावतो संताच्या चरणाजवळ, विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव.
संतांशी अभाव. संतांच्या चरणाजवळ जीवाला काय आहे? विश्रांती आहे. दुसरे देवही ज्या वेळेला विश्रांतीची इच्छा करतो ना, त्या देवालाही विश्रांती देणारे संत आहे. ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये ज्या वेळेला देवाला विश्रांती करावी वाटली ना, त्यावेळेला नामदेवरायांनी परमात्म्याला सांगितलं की नाम म्हणे देवा विश्रांती घ्यावया कल्पवरी आळंदी. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. म्हणजे या ठिकाणावर तुम्ही चला. कोण म्हणताय? नामदेवराय देवाला बोलतात का? देवही सगळ्यांना दर्शन देऊन ज्या वेळेला थकतो, त्या देवालाही विश्रांती देणारे कोण आहेत? नामा म्हणे देवा चला तया ठाया. कशा करता? विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणजे या कल्पांतापर्यंत तुम्ही काय करा? तिथे विश्रांती घ्या. आणि तिसरं, संतही जर विश्रांतीला प्राप्त होत असतील तर कुठं? संतांच्या जवळ. आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती. देवाचे चरण ही आम्हाला विश्रांती देणारे आहेत. किंवा विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या विश्रांतीचे सार आहे. या दोन माहेरांना खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मनुष्य जातो, त्यावेळेला त्याच्या सुखाला पारावर राहत नाही. आलो निजाच्या माहेरा. कशा करता? रुक्माईच्या वराची भेट घेण्याकरिता. म्हणजेच देवाची भेट घेण्याकरिता. कोण आहे तो? म्हणजे रुक्मिणीचा वर, म्हणजेच लक्ष्मीचा वर. आणि आम्हाला हे आता इथं रुक्माईच्या वरा शब्द का घातला माहितीये? हे ऐकून आम्ही निदान त्या अंगाने तिथे जाऊ. आम्हाला डायरेक्ट भेटी पांडुरंगाची असं सांगितलं तर आम्ही जाणार नाही. रुक्माई शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. आणि लक्ष्मीच्या आशेनं का होईना तिथं जाईल. म्हणून भेटी रखुमाईच्या वरा. त्या रखुमाईचा, लक्ष्मीचा तो कोण आहे? वर आहे. आणि त्या वराच्या भेटी करता आम्ही आलो. कशाला? निजाच्या माहेराला. आणि या माहेरात येऊन झालं काय? आमचं पाठीमागे असलेलं सगळंच्या सगळं दुःख काय झालं? नाश पावलं. नवे नवे सगळ्या दुःखाचा परिहार झाला. तिसरं चरण परिहार झाला. काही दुःख होत ना, त्या सगळ्या दुःखाचा काय झाला? आता परिहार झाला. म्हणजेच दुःख आता त्या दुःखाचं पर्यवसान सुखात झालं. आणि कोणत्या सुखात झालं? अविनाशी सुखात झालं. मग इथं प्रश्न निर्माण होतो, तुकोबाराय तुम्हाला दुःख होतं का? ज्या अर्थी तुम्ही असं बोलतायत की माझ्या दुःखाचा काय झाला? परिहार झाला. मग ज्या अर्थी परिहार दुःखाचा झाला, त्या अर्थी तुकोबाराय तुम्हाला दुःख होतं का? खरं सांगतो, तुकोबारायांना दुःख नाही. पण या अभंगातली भूमिका तुकोबारायांनी हे जे शब्द व्यक्त केले, हे कुणाकरिता? तुमचा माझ्याकरिता. आम्हाला मात्र दुःख आहे आणि आमचं ते जावं. मग तुकोबाराय काय? पण ते हाती धरिली पाटी तैशे संत जगी अर्भकाचे साठे. पण ते हाती धरिली पाटी. खरं सांगा, एकाचा आकडा मास्तराला येतो की नाही? एकाचा आकडा शिक्षकाला येतो. पण येत असतानाही रोज फळ्यावर एकाचा आकडा लिहिणं आहे.
का स्वतः करता नाही, आलेल्या विद्यार्थ्यांना तो यावा याच्याकरता शिक्षकाचा तो एकाचा आकडा काढणं जसं आहे ना, तैशे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. मग इथलं जर पाहिलं तर तुकोबाराय येतानाही वैकुंठातून आलेले आहेत आणि तुकोबाराय मूलतः ब्रह्मरूप आहे. मग असं असताना ही सगळं प्रकरण का सांगितलं? शेवट माझा गोड झाला, मी निजाच्या माहेराला आलो, मला त्या देवाची भेट झाली, माझं दुःख गेलं, हे सगळं का सांगितलं? हे जर तुमचं गेलं असं सांगितलं ना, आपल्याला राग येईल. हे सगळं सांगताना आपल्याला राग येईल. म्हणून हा सगळा विषय तुकोबारायांनी कुणावर घेतला? स्वतःवर घेतला. आणि त्या भूमिकेतून जगाच्या हिताकरता, जगाच्या कल्याणाकरता हा विषय जगाला कळावा याकरता माझा शेवट बहुगोड झाला, मी निजाच्या माहेराला आलो, मला त्या परमात्म्याची भेट झाली, माझं दुःख गेलं. आता म्हणजेच तुकोबारायांना दुःख नाही, मग हे दुःख कुणाचं आहे? तुमचं माझं सगळ्यांचं दुःख आहे. आणि आमच्या सगळ्यांचं हे दुःख जावं. आम्हाला कोणतं दुःख आहे? तर आम्हाला रोज दुःख आहे. एक दुःख भोगून संपवतो न संपवतो. पुढे काय आहे? नवे नवे सुखाच्या प्रयत्नासाठी आमचे जन्मच्या जन्म गेले. सुखाच्या आशेत सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला, माया वृष्टीला जीव माझा. इथं सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या इच्छेमध्ये आमचे जन्मच्या जन्म केले. पण मात्र क्षण एक मुक्ती, यज्ञ नाही बरं, यत्न. यत्न शब्दाचा अर्थ काय? प्रयत्न. कशा करता? मुक्ती मिळावी याच्याकरिता एक क्षणही आम्ही प्रयत्न केला नाही. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. म्हणजे सुरुवातीला जे दिशाहीन फिरणं जे सांगितलं ना, त्यातला आमचा प्रकार आहे. आणि आम्ही रोज विषयात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, पण विषयात खऱ्या अर्थानं सुख नाही. ज्ञानोबाराय बोलतात, विषयाचे समसुख बेगडाची बाहुले, अब्राची सावली जाईल लया. किंवा का विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी, एरवी विषयी काही सुख आहे, हे बोलण्याची सारिके नव्हे. का विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. ज्ञानोबाराय सांगतात, बाबा आकाशात वीज चमकावी आणि या विजेच्या प्रकाशात एखाद्याने ठरवावं की बाबा कशाला मीटर घ्यायचं, जमेल नाही. प्रकाशाचा विजेचा प्रकाश लख आहे, पण किती काळापुरता? एक क्षणाप्रमाणे. त्याप्रमाणे विषयी सुख आहे. ज्ञानोबाराय सांगतात, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. बेगडाच्या बाहुलीप्रमाणे विषयाचं सुख आहे. आता बेगड आम्ही तर काही पाहिलं नाही, पण मात्र तुम्ही पूर्वी बैलाच्या शिंगाला बेगड लावलं. खरं सांगा, बेगड किती चमकायचं? त्याची चमक असं म्हणतात लख चमक त्याला. पण त्याची अडचण अशी होती, बैल गावातून मिरून येईपर्यंत ते राहत नव्हतं. का? याचा अर्थ जे जास्त चमकत, याचा अर्थ जे जास्त चमकत ते कधी नाश पावेल सांगता येत नाही. म्हणून चमकणाऱ्या वस्तूवरती विश्वास ठेवू नये. पूर्वी चायनाचे मोबाईल जर पाहिले तर आमच्या आताच्या भारतीय मोबाईलच्या तुलनेत त्यांचा आवाज अधिक, सगळं काही त्यांना कमी पैशात उपलब्ध. का? चमक जास्त होती. पण चमकणाऱ्या वस्तू दीर्घकाळ टिकत नाही. मला वाटतं चमकणाऱ्या वस्तू कधी आमच्या चमका काढतील सांगता येत नाही. म्हणून चमकणाऱ्यावर जास्त आम्ही विश्वास ठेवू नये. आणि जिथे जिथे अति चमक तिथे तिथे काय आहे? याचा अर्थ हा नियम सगळीकडे लावा असं नाही. चमक शब्दाचा अर्थ काय? नसलेलं म्हणजेच जाहिरात, नसलेले गुणधर्म ज्या वस्तूवरती लादले जातात त्याला काय म्हटलेलं आहे?
जाहिरात आता टीव्हीला आपण सगळ्या ज्या जाहिराती बघतो या असलेले गुण की नसलेले. आता ते केस काळ करण्याची एक जाहिरात आहे आणि त्या घोंगडीवरती ते लिक्विड टाकलं की पांढरी घोंगडी काय होते, पूर्ण काळी होते. पण तिच्या ठिकाणी जर पाहिलं तर ते अगदी पाण्यात घातलं की लगेच काय होणार आहे, निघून जाणार आहे. तद्वत ज्या वस्तूच्या ठिकाणी जे गुणधर्म नाही त्या वस्तूवरती बळजबरी ते गुणधर्म लादणं याचं नाव आहे जाहिरात करणं. आणि ज्या ज्या मालाची जाहिरात अधिक आहे त्या त्या मालावर आम्ही तितका विश्वास ठेवता कामा नाही. सध्या त्या मखाच्या बियाचं पाठीमागे प्रकरण तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे नसलेले गुणधर्म त्या मकावरती लादले गेले, त्याला शेतकरी बळी पडले आणि उगलच नाही. म्हणजे म्हणून चमकणाऱ्या वस्तू ह्या काय आहे, दुःख देणाऱ्या आहे. म्हणून बेगडाची बाहुली विषयाचे समसुख कशाप्रमाणे, बेगडाच्या बाहुलीप्रमाणे. दुसरं सांगितलं आभाळाची सावली, आभाळाच्या सावलीप्रमाणे विषयाचं सुख आहे. परमात्मा काय करतो, विश्रांती देतो. आणि ते एकदा का प्राप्त झालं की मग खरं सांगा, जाऊ दे आता आपण सगळेजण माझ्या सहित आपण वारीला गेलेलो नाही, पण मात्र आम्ही 8-8, 10-10 तास बारीला उभं राहून दर्शन बऱ्याच वेळेला घेतली. खरं सांगा, देवाचं 10 तास बारीला उभं राहून ज्या वेळेला दर्शन देवासमोर जातो त्यावेळेला तिथं आम्हाला 2 तास उभं राहू दिलं जातं की 5 तास. बोला किती, एका मिनिटात 350 लोक बाहेर काढली जातात. किती, खरं सांगा, 10 तास बारीला उभं राहून देवाच्या समोर एक निमिषभर, अर्धा सेकंद त्या देवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्या 10 तास झालेल्या त्रासाची आठवण येते की आमचं निमिषभर त्या परमात्म्याचं दर्शन झालं, त्याची आठवण येते. खरं सांगा, ते निमिषभर देवाचं जे दर्शन आहे ना, ते आमच्या पाठीमागे आमच्या पायाला लागलेली किती कळ लागली, काय त्रास झाला, त्या सगळ्या त्रासाचा परिहार होतो. आणि मग मात्र इथं काय झालं, त्या देवाचं दर्शन झालं की सगळ्या गावात येऊन सांगतो, काय माझं देवाचं दर्शन झालं. 10 तास लागले, 12 तास लागले, 20 तास लागले, एवढा त्रास करून आम्ही एक निमिषभर त्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर जी अनुभूती आहे ना, त्याला खऱ्या अर्थानं खरं सुख म्हटलं. आणि तुकोबाराय सांगतात, मी निजाच्या माहेराला आलो, त्या रखुमाईच्या वराची भेट मला झाली आणि त्याचा परिणाम झाला काय, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागी जे काही विषयातून मी दुःख भोगत होतो ना, ते सगळ्याच्या सगळं आता संपलं. याचा अर्थ जीवनात आलेले प्रसंग टळतात असं नाही. कारण अलीकडच्या काळात एक थोडासा महत्वाचा विषय सांगतो, आम्ही भक्ती क्षेत्रामध्ये आमची प्रगती बाह्य अंगाने अधिक दिसते अलीकडच्या काळामध्ये. पूर्वी मला वाटतं एवढे सध्या जेवढे माळकरी आहेत ना, एवढे 10, 12, 15 वर्षापूर्वी एवढे नव्हते. अलीकडे माळकरी वाढलेत, परमार्थाच्या वाटेने आमचा प्रवासही वाढला, पण आमचा प्रवास परमार्थातून काहीतरी आम्हाला प्रापंचिक मिळावं याच्यासाठी आमची वाटचाल चाललेली दिसते. याचा अर्थ आम्ही पंढरीला गेल्यानंतर आमच्या घरात एखादा घडणारा प्रसंग घडणार नाही असं नाही. मग त्याचं दुःख आम्हाला होऊ नये याच्याकरता परमार्थ काय, अनुकूलतेचा हर्ष होता कामा नये आणि प्रतिकूलतेचा दुःख होता कामा नये. म्हणजे अनुकूल म्हणजे चांगला प्रसंग घडला तर एखाद्याला अति आनंद झाला तरी हर्षवायू त्याला म्हटलेला आहे, असं घडण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या जीवनात दुःख झालं की त्या दुःखाच्या डिप्रेशन मध्ये तो जातो. परमार्थ एवढ्या करता करायचा आहे की अनुकूल प्रसंग आला तरी आमची वृत्ती स्थिर राहावी आणि प्रतिकूल प्रसंग आला तरी आमची वृत्ती कशी राहावी, स्थिर बनावी. याला खऱ्या अर्थानं दुःखाचा परिहार होणं म्हणतात. आणि हा परिहार आम्ही बऱ्याचदा आता अलीकडच्या काळात
शिवपुराण कथा ऐकल्याचा परिणाम शिव मंदिरात गर्दी अधिक वाढली. अलीकडे प्रदीप मिश्रांचा तो एक चांगला मुद्दा आहे, ज्यांचा कधीच देवाचा संबंध नव्हता अशीही लोक कमीत कमी त्या निमित्तानं कुठे येत आहेत, मंदिरात येताना दिसत आहेत. पण तेवढ्याही लोकांचं मंदिरात येणं आहे कशा करत आहो खरं सांगा. ते जे मंदिरात येणं आहे ना, बाबा मुलाला नोकरी लागावी, अजून मुलीचं लग्न जमावं, अनेक अशा काही गोष्टी याच्याकरिता जर आमचं मंदिरात जाणं असेल तर हा तात्पुरता लाभ मिळत नाही असं नाही. त्याच्यातून ज्या अपेक्षेनं आम्ही जी कामनायुक्त जी साधना करू ना, ती काम्य कर्माचा सिद्धांत आहे की ते फल देत नाही असं मला म्हणायचं नाही. पण परमार्थ म्हणजे काय तर परमार्थ याच्याकरता असावा, आलेल्या प्रसंगाला सहज सामोरं जाता यावं याच्याकरता परमार्थ आहे. आणि याच्याच करता आमच्या गळ्यात माळ असावे, याच्याच करता आमची पंढरीची वारी असावी, याच्याच करता आमचं अनुकूल आणि प्रतिकूलतेचा दुष्परिणाम आमच्या अंतःकरणावर होऊ नये एवढ्या करता. म्हणून तुकोबाराय सांगतात, परिहार झाला अवघ्या दुःखाचा माघिला विडोबा. माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय असं बोलतात की माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, त्याचा परिणाम काय झाला, मी निजाच्या माहेराला आलो, माझ्या दुःखाचा परिहार झाला. आणि आता तुका म्हणे वाणी घे आता घे बुधणी. त्याचा अर्थ मला आता या वैखरी वाणीनं आता काही करण्याची गरज राहिलेली नाही, कारण आम्ही चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या अवस्थेपर्यंत आमचं जीवन जाऊन या ब्रह्म स्वरूपाला आमचं जीवन मिळाल्यामुळे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि परिणाम आलो निजाट. आपण सर्व आपतेष्ट सगळे सोयरे पाहुणे मंडळी या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. कशा करता तर या मातुश्रींना आमच्या अंतःकरणातली श्रद्धा ती व्यक्त करण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मी सुरुवातीलाही बोललो की गो सेवा या परिवारात असल्या कारणानं इथं वेगळं परत त्या मातुश्रींना काही मिळावं, त्यांना योग्य स्थान मिळावं वगैरे वगैरे असं म्हणण्याचा अधिकार आमचा नसून, म्हणून खऱ्या अर्थानं विचार केला तर चांगल्या पद्धतीनं या परिवारानं गोसेवा आहे, समाजसेवा आहे. आणि काकांच्याही जीवनात जर पाहिलं तर मासिक वारी, महिन्याची वारी ते पंढरीची आजही त्यांची अव्याहत चालू आहे. दत्तात्रय काकांना देखील भगवान परमात्म्यानं उत्तम आरोग्य, त्यांच्या माता पित्यांना जेवढं आयुष्य लाभलं ना तेवढंच आयुष्य आदरणीय काकांनाही प्राप्त हो एवढी एक अपेक्षा परमात्मा पंढरीनाथाकडे करतो. मला वाटतं शिवराम बाबा 97 वर्ष आणि आईसाहेब 93 वर्ष, म्हणजे 9च्या पुढे जाणं एवढं सहजासहजी सोपं राहिलेलं नाही. आमचं कधीतरी 40शीत असंच वाचतंय. म्हणून सगळं काही मिळावं. आणि हे मिळेल कधी सांगू का, आम्ही आमच्या परंपरा जर जोपासल्या तर मला वाटतं देवानं आम्हाला जेवढं आयुष्य दिलं. 1 मिनिट माझं राहिलंय, फक्त इकडे लक्ष द्या. 1 मिनिट मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. सध्या आम्ही ज्या शेती क्षेत्रामध्ये जी आमची सध्याची जी प्रगती दिसते ना,
ही प्रगती आमची अधोगतीला नेणारी आहे. मला माझं वाक्य चुकीचं वाटत असेल पण बोलतो. सध्या खरं सांगा, आम्ही आमच्या शेतात गोणीतलं खत टाकतो की घरातलं? का तर आमच्या दारात गोमातेचं शेणच सध्या पडत नाही. ही आमच्या धर्माला लागलेली कीड आहे. मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला गोसेवा सांगणार नाही, तर मला गायीच्या संबंधानं आमच्या 1 एकर शेती असेल. इकडे लक्ष द्या, 1 मिनिट तुम्ही थोडस बसा. 1 एकर शेती ज्याला आहे ना, त्यानं 1 गाय सांभाळली पाहिजे. 1 एकरामध्ये एका गायीचं शेण जर 1 वर्षाला टाकलं, सुरुवातीला 2-3 वर्ष तो त्रास भोगावा लागेल. कोणता? आम्ही ज्या 5-25 वर्षे ज्या चुका केल्या, 10-20 वर्ष, त्या सुधारण्याकरता 3 वर्ष लागणार आहे. म्हणून कमीत कमी सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे? एखादा एकर जमत नसेल तर अर्धा एकर, कमीत कमी 10 गुंठे तरी आम्ही अशी शेती केली पाहिजे. कशी? फक्त आणि फक्त 10 गुंठे वाया गेले म्हणून सोडा आणि 10 गुंठे नैसर्गिक शेती करायला सुरुवात करा. आमच्या गोमातेच्या शेणात एवढी ताकद आहे, आम्ही ते प्रयोग देखील केलेले आहेत. मोबाईलचं जे रेडिएशन आहे ना, हे शरीरासाठी सर्वाधिक घातक आहे. आणि या रेडिएशन पासून जर वाचायचं असेल तर गायीच्या शेणाच्या गौरीचा तुकडा जर आम्ही मोबाईलच्या पाठीमागे ठेवला तर तुमचं मोबाईलचं रेडिएशन 0 होतं. पटत नसेल तर प्रयोग करून दाखवू. पण कीर्तनात नाही, कीर्तन झाल्यावर. कारण कीर्तनात मी अजून गाय सांगतही नाही आणि गायीच्या नावावर आम्ही वेगळं काही करतही नाही. आमची पुढची पिढी जर निरोगी जीवन जगावं असं वाटत असेल तर आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आजी आहेत, यांचं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये लाभलेले, ज्यांनी सुंदर असं तुम्हा सर्वांना या ठिकाणी त्यांच्या वाणीतनं प्रबोधन केलं, असे आदरणीय हबप समाधान महाराज आणि या पंचक्रोशीतून आलेले, तसेच खास करून कातरणीहून आलेले आमचे मार्गदर्शक विठ्ठलांना शेलार, सुभाष दादा या ठिकाणी दिसत आहे मला, आणि सगळीच मान्यवर नावं घेण्यासारखी आहेत. खरं तर आई गेल्याने काय होतं आणि आईचं महत्व माणसाला ज्यावेळेस आई आपल्यामधून निघून जाते त्यावेळेस त्याची उणीव नक्कीच भासते. परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच दादांची जी काही उणीव आहे ती खऱ्या अर्थाने त्या भरून निघणार नाही, परंतु तो प्रयत्न आपण सर्वजण या ठिकाणी करूया. आजींना त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि दराडे परिवाराच्या वतीने त्यांना मी
आजच्या प्रथम वर्षाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आज आपण या ठिकाणी नाव मला माहिती दत्तू पाटील भाऊ आणखी सर्वच परिसरातील भजनी मंडळ, आमचे साळवे महाराज, कोरदंगाचार्य, विनयगिरी बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दरडे भाऊ, सुभाष भाऊ, सर्वांनाच कोटी कोटी प्रणाम करतो. आपण सर्व या ठिकाणी आई साहेबांच्या पहिल्या स्मरणानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. आई साहेबांना जाऊन 1 वर्ष झालं, पण हा परिवार त्यांना विसरू शकला नाही. याचं कारण हे घरानंच परमार्थिक वारकरी घराणं आहे. दत्तूभाऊची महिन्याचे वारकरी आहे असे रत्न आई साहेबांनी खऱ्या अर्थाने या तुमच्या गावाला दिलंय म्हणावं लागेल. ज्यांची आई गेली त्यांना बाबांनी सांगितलं, त्यांचं म्हणजे खरं महत्व आई गेल्यानंतर कळतं. आज मायेने हात फिरवणारी आई, सुख दुःख विचारणारी आई, दत्तूभाऊ केव्हा येणार हिची विचार करणारी आई 1 वर्षापूर्वी या परिवारातून गेली. आणि म्हणून या परिवाराने आज या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन या श्राद्धाचं केलेलं आहे. कारण आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पिंड पदावरी द्यावी आपले आकरी माझे झाले गया वर्जन, पितले पितराचे ऋण, पितराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा घाट घातलेला आहे. खऱ्या अर्थाने जोपर्यंत पहिलं पुण्यस्मरण आपण करत नाही तोपर्यंत आपण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि म्हणून बाबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सुंदर असं नियोजन या परिवाराने केलं. सकाळी सकाळी पिंडदान झालं, आता ज्ञानदान झालं, 5-10 मिनिटात अन्नदान होणार आहे. म्हणून ह्याही परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो, कोटी कोटी प्रणाम करतो. थांबतो. रामकृष्ण. पहिल्यांदा आणि मी स्वतः प्रभावित झाले. खूप सुंदर असं आपण सांगितलं. पारमार्थिक जीवन, सांसारिक जीवन, लौकिक जीवन, आध्यात्मिक जीवन याचा तुलनात्मक दृष्टिकोनातनं आपण जे सांगितलं त्याला तोड नाही. मला खूप आवडलंय आपलं. मी अतिशय एकाग्र चित्ताने आपलं प्रबोधन ऐकत होते आणि मी वर्ष श्राद्धाचा हा पहिला कार्यक्रम बघते. मी अनेक कार्यक्रमांना वर्ष श्राद्धाच्याही गेले. लोक चुळबुळ करतात, आपसात बोलतात, कोणी ऐकत नाही. परंतु आपलं कीर्तन, आपलं प्रबोधन सर्व श्रोते या श्रद्धांजली अभिवादन करण्यासाठी आलेली मंडळी अतिशय एकाग्र चित्ताने ऐकत होती. हे माझं निरीक्षण आहे. मला बरं वाटलं की बरं झालं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम चुकवला नाही. अतिशय प्रभावित करणारं आपलं वक्तृत्व आहे. आपल्या वक्तृत्वातून सच्चिदानंद अनुभूती, पारमार्थिक जीवन या सगळ्यांची उकल झाली. अध्यात्म आपण अतिशय सोप्या सुलभ भाषेत या ठिकाणी सांगितलं. हे कुटुंब जे आहे, दराडे परिवार, हे माझे जवळचे नातेवाईक आहे. हे कुटुंब गोशाळा चालवतं. समाजातला कुणालाही प्रेरणादायी असं ते काम आहे. शिवराम पाटील दराडे म्हणजे अर्थात त्यांना ते माझे मामा मामी असं नातं असल्यामुळे ही मंडळी अतिशय धार्मिक, संस्कारक्षम अशी मंडळी. मुलावर संस्कार केले, मुलींवर संस्कार केले. हे कुटुंब सेवाभावी कुटुंब आहे. मामींना 93 वर्षाचं आयुष्य लाभलं. एवढं आयुष्य लाभायचं कारण या कुटुंबाने केलेली सेवा. मुलाने तर सेवा केलीच, पण मुलापेक्षा सुनेने अधिक केली. मुली ज्याच्या त्याच्या माहेरून येऊन, सासरून येऊन सेवा करायच्या. नात सुनांनी सेवा केली, नातवंडांनी सेवा केली. असं हे अतिशय सेवाभावी कुटुंब, समाजाला आदर्श देणारं, समाजाने प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचं हे कुटुंब. मामींचा स्वभाव हा अतिशय साधा भोळा पण अतिशय धार्मिक, संस्कारक्षम अशी ही व्यक्ती. मनात कुणाबद्दलही किंतु परंतु मी कधी ऐकले नाही. कुणाबद्दलही द्वेष भावना ही नव्हती. आता संत आपण का म्हणतो? ज्यांनी षड्रिपूवर नियंत्रण मिळवले, षड्रिपूवर विजय मिळवला ते संत. आणि त्या अर्थाने त्या या कुटुंबातल्या, या प्रपंचातल्या, सांसारिक जीवनातले एक संतच होत्या असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती नाही. कारण त्यांना रागावलेलं मी कधी पाहिलं नाही. कुणाच्या बद्दल कधी द्वेषभाव
किंवा मत्सर केलेला मी त्यांनी ऐकला नाही. अतिशय साधं भोळं संस्कारक्षम पारमार्थिक जीवन जगलेली ही व्यक्ती, त्यांना जाऊन 1 वर्ष झालं, परंतु हे कुटुंब त्यांची कधीही त्यांना विस्मरण झालेलं नाही. असं एक चांगलं व्यक्तिमत्व गेलं. आणि या दराडे कुटुंबाने वडिलांची सेवा केली म्हणजे शिवराम पाटील दराडेंची, आणि वैकुंठवासी जनाबाई दराडे म्हणजे आई वडील दोघांची सेवा अतिशय उत्तम प्रकारे केली. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देते आणि त्यांच्या पवित्र अशा स्फूर्तीला अभिवादन करते. धन्यवाद. जय श्रीराम.